अकोल्यात वाढती महागाई, इंधन दरवाढ आणि घरगुती खर्चाच्या वाढत्या तणावाविरोधात महिला काँग्रेसने अनोखे आंदोलन करत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। हातात प्रतिकात्मक गॅस सिलेंडर घेत महिलांनी सरकारच्या धोरणांवर तीव्र नाराजी व्यक्त केली। अकोला शहरात आज महिला काँग्रेसच्या वतीने वाढत्या महागाई विरोधात लक्षवेधी आंदोलन करण्यात आले। महिला काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हातात प्रतिकात्मक गॅस सिलेंडर घेऊन राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला। महागाईमुळे घरगुती बजेट पूर्णपणे कोलमडले असून सर्वाधिक फटका महिलांना बसत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्या महिलांनी केला। इंधन दरवाढ, वाढते गॅस सिलेंडरचे दर आणि दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाले असल्याचे महिलांनी सांगितले। या आंदोलनात अकोला जिल्ह्यातील महिला काँग्रेसच्या अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्या तसेच स्थानिक महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता। महिलांनी सरकारच्या जनविरोधी धोरणांवर टीका करत विविध योजनांच्या अंमलबजावणीवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले। यावेळी राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेतील नव्याने घालण्यात आलेल्या अटींवरही आंदोलनकर्त्यांनी आक्षेप घेतला। या जाचक अटी तात्काळ रद्द करून सर्व पात्र महिलांना कोणत्याही अडचणीशिवाय योजनेचा लाभ द्यावा अशी मागणी करण्यात आली। या आंदोलनाला काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांनीही उपस्थिती लावत पाठिंबा दिला। सरकारने महागाईच्या मुद्द्यावर जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केल्यास काँग्रेसच्या वतीने आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला।